गेल्या आठवडाभरापासून दिल्लीत पावसाची संततधार सुरू होती. घरात बसून बसून अगदी कंटाळा आलेला होता. डॉक्टर संजय बर्वे पेशानं न्यूरोसर्जन होते, पण गेल्या 7 दिवसात कुठलीच अत्यावश्यक अशी सर्जरी नव्हती. घराच्या फ्रेंच विंडोमधून खुर्चीत बसून चहाचे घोट घेत एकटक पावसाच्या धारांकडे बघत लहानपणी घेत होतो ना, अगदी तसाच आनंद ते घेत होते. तेवढ्यात मोबाईलचा रिंगटोन वाजला आणि त्यांची तंद्री भंग झाली. ते एकदम दचकले. इंद्रप्रस्थ हॉस्पिटलमधनं फोन होता. सर, मी सिस्टर सुचिता. हां, बोल, काही इमर्जन्सी? येस सर, एका महिलेला डोक्याला खूप मार लागलाय, ती बेशुद्ध आहे. मी अर्ध्या तासात पोहोचतो. सिटी स्कॅनची तयारी करा. रेसिडेन्स डॉक्टरला जखम साफ करून गरजेनुसार टाके टाकायला सांगा. सलाईन आणि ऑक्सिजन गरजेनुसार द्या. डॉक्टर संजय बर्वे हॉस्पिटलला पोहोचले आणि सिस्टर सुचेताला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. सर, ती रस्त्यावर एकटीच बेशुद्ध अवस्थेत पडली होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला उचलून इथे आणलंय. पोलीस फॉर्मॅलिटीज? सर, त्या पूर्ण झाल्या आहेत. डॉक्टर ओटीकडे जाता जाता ओटीच्या बाहेर जमा झालेल्या 20-25 माणसांकडे बघून म्हणाले, हिच्या बरोबर कोण आहे? डॉक्टर, त्या एकट्याच आहेत. त्या अविवाहित आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आम्ही कधी डोकावून बघितलेलं नाही आहे. त्यांच्यातला एक जण म्हणाला. डॉक्टर संजयनी पेशंटला तपासलं. जखम खोलवर होती. बरंच रक्त वाहून गेलं होतं. महिला बेशुद्ध होती. डॉक्टरांनी मेरीच्या शरीराच्या दुसऱ्या भागांची तपासणी सुरू केली. हातापायांवर खरचटल्याच्या खुणा होत्या आणि तपासता तपासता ते दचकले. मेरी अल्बेर्तो गर्भवती होती. ताबडतोब सिटी स्कॅन करायला घेतलं होतं. ब्रेन स्कॅनच्या पूर्वी महिलेच्या गळ्यातल्या धातूचा क्रॉस काढून ठेवला होता. त्यावरून महिला ही ख्रिश्चन धर्माची होती हे लक्षात आलं. रेडिओलॉजिस्टना ब्रेन स्कॅन करून घेऊन रिपोर्ट मला दाखवा आणि गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर मेधा सूर्यवंशी यांना बोलवून घ्या, असं म्हणून डॉक्टर केबिनकडे निघाले. मामला 2 जीवांचा होता. माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. माझ्यावर 2 जीवांची जबाबदारी होती. माझं सगळं कौशल्य पणाला लावायची गरज होती. दोघांचा जीव वाचवणं हे माझं उद्दिष्ट झालं होतं. मेरीचा मृत्यू झाला तर पोटातल्या बीजांकुराचा सुद्धा मृत्यू अटळ होता. डॉक्टर विचार करत होते. एवढ्या डॉक्टर मेधा सूर्यवंशी तिथे आल्या. हे बघा डॉक्टर मेधा, मेरी गरोदर आहे. तिला वाचवणं आवश्यक आहे, कारण तिच्या पोटातल्या बाळाचं आयुष्य त्यावर अवलंबून आहे. ठीक आहे सर, मी सोनोग्राफी करून आपल्याला सांगते. डॉक्टर संजय अस्वस्थ होते. ते उठून त्यांचे मित्र हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर सबनीस यांच्या केबिनमध्ये गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सबनीसांच्या लक्षात आले. ते म्हणाले, अरे, व्हाय आर यू सो सिरियस? डॉक्टर, मी ही केस म्हणजे एक आव्हान म्हणून स्वीकारली आहे. मला त्या दोघांनाही वाचवायचं आहे. एवढ्या डॉक्टर मेघा तिथे सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन आल्या. त्या म्हणाल्या, डॉक्टर, मेरीच्या पोटातला गर्भ 5 महिन्यांचा आहे. त्याची वाढ उत्तम आहे. ॲबनॉर्मल असं काही दिसत नाही आहे. हा रिपोर्ट बघून डॉक्टर संजय सुखावले होते. तेवढ्यात मेरीच्या स्कॅनिंगचा रिपोर्टसुद्धा आला. डॉक्टरांनी नजर टाकली आणि निराशेची काळी छाया त्यांच्या चेहऱ्यावर जाणवायला लागली. मेंदूवर झालेला आघात फार मोठा होता. रक्तस्राव बराच झाला होता. या अपघातातून ती वाचणं केवळ अशक्य होतं. डॉक्टर सबनीस, मेरीचा मेंदू जेमतेम 2-3 दिवस शिल्लक राहील आणि लवकरच मृत होईल. मेंदू मृत होईल, पण तिचा मृत्यू नाही होणार, हसत हसत डॉक्टर सबनीस म्हणाले. व्हॉट डू यू मीन डॉक्टर? आय मीन इट. मेरीचा मेंदू आपण जिवंत ठेवू शकत नाही हे सत्य असलं तरी लाईफ सपोर्टच्या मदतीनं आपण तिचं हृदय चालू ठेवू शकतो. आपल्याला कृत्रिम पंपाद्वारे हृदय चालू ठेवता येईल. सलाईनद्वारा अन्न पुरवठा करता येईल. किडनीचं डायलिसिस करता येईल आणि कृत्रिमरित्या श्वासोच्छवास चालू ठेवता येईल.
CCUमध्ये आपण तिच्या शरीराची सर्व पॅरामीटर्स मॉनिटर करूया. एक अंकुर आपल्याला जपायचा आहे. डॉक्टर मेघा या बाळाच्या वाढीकडे लक्ष देतील आणि हे शिवधनुष्य आपल्याला अजून 4 महिने पेलायचं आहे. नंतर सिझर करून आपण हे मूल बाहेर काढूया. या चिमण्या जीवानं सूर्यप्रकाश बघावा एवढीच माझी इच्छा आहे. डॉक्टर संजयनी पहिल्यांदा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर भरूचा यांची वेळ मागून घेतली. हॉस्पिटलमध्ये यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. यासाठी विविध विषयातले कोणकोण तज्ज्ञ लागतील यावरती विचार केला. हा सगळा आराखडा कागदावर मांडून आजच भरूचा यांची भेट घेणं आवश्यक होतं. डॉक्टर संजय बर्वे आणि डॉक्टर चंद्रशेखर सबनीस यांनी फक्त 2 तासात प्राथमिक आराखडा तयार करून टाकला. डॉक्टर भरूचा म्हणाले, मेडिकल सायन्समध्ये मी अशा प्रकारचा एक रिपोर्ट एका युरोपियन जर्नलमध्ये वाचलेला आहे. आपण हे धाडस करताय ही बाब स्तुत्य आहे. मेरी गरोदर आहे हे ठीक आहे, पण तिची काही हिस्ट्री मिळाली आहे का? गरोदर असण्याची 3 कारणं असू शकतात. ती एकटीच राहत होती असं तुम्ही म्हणताय, म्हणजे एक शक्यता अशी आहे की तिच्या डिव्होर्सी नवऱ्यापासून सुद्धा तिला दिवस जाऊ शकतात. नाहीतर दुसरी शक्यता आहे विवाह बाह्य संबंध. आणि तिसरी शक्यता आहे ती अशी की मेरी सरोगेट मदर सुद्धा असू शकते. अर्थात आपण या कारणांचा शोध घेऊ, पण वैद्यकीय आचारसंहितेनुसार सध्या बाळाला वाचवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुम्ही पुढे कसं जायचं ठरवलंय? मेंदू, हृदय, प्रसूती आणि फिजिओलॉजी या विषयातले तज्ज्ञ आणि सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेतच. फॉर्टिस हॉस्पिटलमधनं किडनी आणि फुफ्फुस तज्ज्ञांची मदत घेता येईल. ओके, आणि खर्चाचं काय? नाही, त्याबाबत आपण मार्गदर्शन करा सर. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला प्रोजेक्ट सादर करा. पुढचं मी बघून घेतो. ओके, यंग डॉक्टर्स कामाला लागा. विश यू ऑल द बेस्ट. डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं होतं आणि एका ऐतिहासिक प्रयोगाला सुरुवात झाली. दिवस पुढे सरकत होते. सर्व संबंधित नर्सेस, डॉक्टर्स, तज्ज्ञ सगळे एकदिलानं काम करत होते. लाईफ सपोर्ट्स लावलेल्या मेरीची स्थिती स्थिर होती. पोटातला गर्भ हळूहळू आकार घेत होता. हेमंत आणि आसावरी सुभेदार आज खूप खुश होते. त्यांचा एकुलता एक मुलगा त्रिशूल हा अमेरिकेहून कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयात PhD प्राप्त करून आलेला होता. आसावरी या डेटा रोबोट नावाच्या कंपनीच्या मालक होत्या. हेमंत कंपनीचं ग्लोबल मार्केटिंग बघायचा. भारतीय वायुसेनेला आणि जगभरातल्या विविध सैन्य विभागांना क्षेपणास्त्र चाचणीसाठी स्वयंचलित प्रायोगिक टार्गेट्स पुरवण्याचं काम ही कंपनी करत होती. यांचा 50% व्यवसाय भारतातच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बेंगलोर यांच्याशी होता. त्रिशूल हा आता नव्यानं सुरू होणाऱ्या विभागाची जबाबदारी सांभाळणार होता. भारतीय वायुसेनेसाठी क्षेपणास्त्रांची कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्याची या विभागाची जबाबदारी होती. या विभागाचा उद्घाटन समारंभ 10 दिवसांवर येऊन ठेपला होता. या समारंभाला सैन्यातले उच्च अधिकारी, संवाद तंत्रज्ञान प्रणालीतल्या बड्या हस्ती जसे की आर्य या आंतरराष्ट्रीय मोबाईल कंपनीचे मालक राकेश, त्यांच्या पत्नी रेवती इनामदार आणि त्यांची मुलगी खुशी हे सुद्धा हजर राहणार होते. त्रिशूल आणि खुशी या दोघांचं उच्च शिक्षण अमेरिकेतच झालेलं होतं. तसं ते एकमेकांना ओळखत सुद्धा होते. उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला. आसावरी म्हणाल्या, हेमंत, तुला खुशी सून म्हणून कशी वाटली? हे कुटुंब जरा अति पुढारलेलं दिसतंय. आपला त्रिशूल तसा साधा भोळा आहे. तरी तू त्रिशूलशी बोलून बघ. नव्या पिढीचं काय रे, जमून घेतील की सगळं. मी बोलते आज रेवती वहिनींशी. प्रपोजल आलंय म्हटल्यावर राकेश आणि रेवती यांनी खुशीकडे विषय काढला, पण खुशी काही इतकी खुश दिसली नाही. अगं, मग दुसरा कोणी तुझ्या मनात आहे का? तिच्या आईने विचारलं. खुशीने उत्तर दिलं, नाही दुसरं कोणी नाही, पण मला लग्नच नाही करायचं. खुशीचं विश्वच वेगळं होतं. जिम्नॅशियम हे तिचं विश्व होतं.
अमेरिकेत तिने स्पोर्ट्स मेडिसिनचा कोर्स पूर्ण केला होता. ॲरोबिक्स, वेस्टर्न डान्स अशा प्रकारात तिने चांगलं प्रभुत्व मिळालं होतं. तिचा या क्षेत्रातला गुरु होता अविनाश. उंचापुरा, गोरापान, निळ्या डोळ्यांचा बॉडी बिल्डर अविनाश. खुशीसुद्धा जिम्नॅस्ट असल्यामुळे तिची उंची, रंग, बांधा सगळं आकर्षक होतं. बऱ्याच रियालिटी शोजमध्ये दोघांच्या संयुक्त डान्स प्रकारामुळे सिनेसृष्टीला सुद्धा भुरळ पडलेली होती. सहवासामुळे अविनाश आणि खुशी यांना सुद्धा एकमेकांची भुरळ पडली होती. अशा पार्श्वभूमीवर खुशीचं लग्न हा राकेश आणि रेवती यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. हे बघ खुशी, तू आता 30ची झाली आहेस. काय ठरवलंयस तुझ्या लग्नाचं? हे बघ बेटा, आपल्या तोडीच्या एखाद्या चांगल्या घराण्यात तू सुखानं संसार करावास अशी आमची दोघांची इच्छा आहे. डान्स वगैरे सगळं ठीक आहे का, पण ते काही आयुष्यभर पुरणार नाही आहे ना. अगं काहीतरी बोलशील का नाही? हे बघ, मी तुला 2 दिवस विचार करायला देते. तुझा कोणी असेल तर सांग, नाही तर आम्ही ठरवू ते तरी मान्य कर. लग्न, बाळंतपण, मूल, मुलाचं संगोपन हे सगळं खुशीला मान्य नव्हतं, कारण अशानं ती शरीराचा फॉर्म गमावून बसणार होती. तिचं करिअर संपणार होतं. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती. काय आणि कसं सांगू मी उद्या आईला? मग खुशी, काय ठरवलंस तू? हे बघ आई, मी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मी गरोदर होणार नाही. माझ्याकडून मूल वगैरे व्हायची अपेक्षा धरू नका. मी माझं करिअर कॉम्प्रोमाइज नाही करणार. अट टाकून का होईना लग्न करायला तर तयार झाली. हे काय थोडं झालं का? या तिच्या निर्णयामुळे राकेश आणि रेवती यांच्या मनात आशेचा किरण पल्लवित झाला. आसावरीताई, अहो मी रेवती बोलतेय. कशा आहात तुम्ही? उद्घाटनाचा कार्यक्रम छान झाला हा त्या दिवशीचा. त्रिशूलने खूप मोठी जबाबदारी अंगावर घेतली आहे. हो ना, आम्ही सगळे छान आहोत. अहो सगळे कामात व्यग्र आहेत. त्रिशूल तर कामात चांगलाच गुंतलाय. मग असं करा ना, येत्या रविवारी आमच्याकडे जेवायला या ना. बसू जरा, गप्पा मारू. त्रिशूलला सुद्धा घेऊन या. हो जरूर येतो. जेवणं आटोपली आणि रेवती त्यांनी खुशी आणि त्रिशूल यांच्या लग्नाचा विषय काढला. आसावरी आणि हेमंत यांनी त्या दृष्टीनं आधीच विचार सुद्धा केला होता, म्हणून विषय लगेच पुढेही सरकला. राकेशला सुद्धा त्रिशूल जावई म्हणून आवडला होता. खुशीच्या अटी फक्त रेवतीला माहिती होत्या. खुशी आणि त्रिशूल यांनी सुद्धा 4-5 भेटी झाल्यावर नक्की काय ते सांगावं असं ठरलं. दोघांचं एकमेकांकडे जाणं येणं सुरू झालं. होकार आला आणि दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. लग्नाची बोलणी करायला दोन्ही कुटुंब बसली होती. विषयातनं विषय निघत गेला. मग पत्रिकांचं कसं करायचं? दोघांनी मिळून एकत्र छापायच्या का वेगवेगळ्या? अहो पत्रिका छापायची काय गरज आहे? कितीतरी साईट्स आहेत अशी कार्ड बनवून देणाऱ्या. अगदी तुमच्या आवाजात अवश्य या हं असं सांगण्याची व्यवस्था सुद्धा आहे. वाटल्या सनई चौघडा वाजवण्याची सुद्धा व्यवस्था आहे. अहो पत्रिकेवर लाल तांदळाचा शॉवर होतोय असंही दाखवता येईल. प्रत्यक्ष जाऊन पत्रिका द्यायची काही गरजच नाही आहे. ईमेलनं पत्रिका पाठवून देऊयात की. रेवती म्हणाली. बरं मग चांगला हॉल मिळण्यासाठी लवकरात लवकर निश्चित करूयात आणि तो हॉल बुक करायला पाहिजे नाही का? म्हणजे आपण प्रत्यक्ष जमणार सगळे? आमचा तर विश्वासच बसत नाहीये. इन पर्सन? रेवती आश्चर्यानं म्हणाली. अहो प्रत्यक्ष नाही जमलो तर जेवणं, गाठीभेटी, देवाणघेवाण हे कसं काय शक्य आहे? अगं बाई, म्हणजे तुम्हाला माहिती नाही का? ऑनलाईन लग्नाच्या वेळी सगळ्यांचे स्क्रीन एका वेळी जोडले जातात. आपण सगळे एकमेकांना बघू शकतो आणि त्याच वेळी कुरिअरद्वारा लंच डिलिव्हरी प्रत्येकाच्या घरी केली जाते. मागच्या वर्षी राकेशच्या मित्राच्या मुलीचं लग्न असंच झालं होतं. आसावरी तिला म्हणाली, अहो पण हे अरेंज मॅरेज आहे वहिनी. आपण लग्न ठरवण्यासाठी एकमेकांच्याकडे आलो गेलो होतोच का नाही? सगळं जर घर बसल्या करायचं असेल तर तरुण मुलामुलींनी भेटायचं तरी कुठे आणि जोडीदार निवडायचा तरी कसा? अहो वहिनी, त्याचीही ऑनलाईन सोय झाली आता. कितीतरी विवाह संस्था अशा ऑनलाईन भेटीची सोय करून देतात. एकांतही मिळतो आणि फिजिकल कॉन्टॅक्ट व्हायचा प्रश्नच नाही.
पण मग एकमेकांची ओळख पटण्यासाठी तरी त्यांनी एकत्र भेटायला नको का? तेही भेटता येतं ना. व्हर्च्युअल रिॲलिटी प्रोग्राम वापरून ते सुद्धा साधता येतं. अहो, एकमेकांना मिठीत सुद्धा घेता येतं. एकूण काय तर सुभेदार कुटुंब हे ऑफलाईनवालं होतं, तर इनामदार कुटुंब हे ऑनलाईन. शेवटी असं ठरलं की सुभेदार कुटुंब सगळ्या गोष्टी निमंत्रणापासून ते लग्नापर्यंत पारंपरिक पद्धतीनं ठाटात करणार. इनामदारांनी मात्र लग्नाला तरी प्रत्यक्ष यायचं कबूल केलं, हेही नसे थोडके. दोन्ही कुटुंबांच्या विचारात उत्तर दक्षिण ध्रुवा इतकी तफावत होती. लग्न व्यवस्थाच बदलत चालली होती. लग्न मोठ्या थाटात पार पाडलं आणि खुशीनं त्रिशूलच्या जीवनात प्रवेश केला. घरात नवीन सून आली म्हटल्यावर खुशीसाठी महिनाभर हनीमून, नवीन घराचा परिचय, सासू सासऱ्यांच्या सवयी, जेवण खाण पद्धती हे सगळं समजून घेण्यात वेळ केव्हा निघून गेला कळलं सुद्धा नाही. त्रिशूलचं ऑफिस आणि खुशीची डान्स प्रॅक्टिस नियमितपणे सुरू झालेलं होतं. आसावरीनं घराच्या काही बाबींमध्ये लक्ष घालण्याची सूचना केली, पण खुशीनं ती पार धुडकावून लावली आणि मग सासू सुनेत धुसफूस सुरू झाली. 1 वर्ष होऊन गेलं आणि घरात नवीन बाळ जन्माला यावं अशी चर्चा सुरू झाली. पण दिवसेंदिवस त्रिशूल आणि खुशी यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसायला लागलं. आणि एका रविवारच्या दिवशी डायनिंग टेबलवरती त्रिशूलनं विषय काढला. समस्येचं स्वरूप लैंगिक होतं, पण किती दिवस गप्प बसणार म्हणून त्रिशूलनं तक्रार केली. आसावरीनं खुशीला विचारलं, खुशी, तुला काही लैंगिक प्रॉब्लेम आहे का, जो तू आमच्यापासून लपवतेस? हे बघा, मी गरोदर होणार नाही हे लग्नाच्या आधी मी आईला स्पष्ट केलेलं होतं. माझं करिअर, माझ्या वेळा आणि माझं वेळापत्रक मी बदलणार नाही. अगं, पण मग एवढी मोठी गोष्ट तुझ्या आईनं मला कधीच कशी सांगितली नाही? दिस इज सिरियस. हे बघ खुशी बेटा, असा हट्ट करून चालत नाही बरं. गर्भारपण, बाळंतपण या स्त्रीच्या जीवनातल्या आणि दोन्ही कुटुंबासाठी खूप आनंददायी घटना असतात बेटा. हेमंत तिला म्हणाला. अहो, पण गरोदरपणासाठी माझ्याकडे 9 महिने इतका वेळच नाही आहे. आणि नंतर येणार त्यानंतरच्या जबाबदाऱ्या, म्हणजे माझ्या करिअरची 10 वर्ष वाया जाणार. मला हे जमणार नाही. आता हे अति होते बरं का खुशी. तुझी फक्त 10च वर्ष जातील, पण माझं मात्र सगळं आयुष्य तुझ्यामुळे वाया गेलंय. त्याचं काय करू मी? त्रिशूलनं तिला विचारलं. अगं, मग माझ्या त्रिशूलमध्ये काय कमी आहे ते तरी सांग. आसावरीने तिला विचारलं परत. हे बघा, मला आत्ता यावर काहीही बोलायचं नाही आहे, खुशी म्हणाली आणि आसावरीताईंनी तात्काळ रेवतीताईंना फोन लावला. संध्याकाळी यायचं निमंत्रण दिलं. आवाजावरनं रेवतीताईंनी ताडलं की काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. संध्याकाळी पुन्हा डायनिंग टेबलवरती चर्चा सुरू झाली. अहो, गरोदरच व्हायचं नाही हे काय खूळ खुशीनं डोक्यात घालून घेतलंय? आणि तुम्ही हे आम्हाला लग्नाच्या आधी का नाही सांगितलं? अहो, या आजकालच्या मुली काही काळ जाऊ द्या म्हणजे होतील तयार. हे बघ आई, तू म्हणतेस तसं काहीही होणार नाहीये. खुशी बेटा, असा हट्टीपणा करून तू हातातलं सगळं घालवशील बरं. जरा वास्तवात ये, विचार कर. आसावरीताई, मला वाटतं आपण काहीतरी मध्यम मार्ग काढूयात का? आता कसला आलाय मध्यम मार्ग? अहो, बीजदान अर्थात डोनेशन. म्हणजे सरोगेट मदर म्हणताय का तुम्ही? वा सासूबाई वा, तुमचं सगळं ऑनलाईन विश्व आधीच ऐकून घेतलंय आम्ही. आता तुमचा नातू सुद्धा तुम्हाला रेडीमेड आणि ऑनलाईन हवाय. आमच्या दोघांमध्ये काही कमतरता नसताना हे करायची गरज काय? अरे, हा सगळा काळाचा महिमा आहे त्रिशूल बेटा. मी राकेशच्या वतीनं हात जोडून विनंती करते की सगळं टिकून राहावं असं वाटत असेल तर हाच मार्ग आहे. लाडानं वाढवलेल्या एकुलत्या एका मुलीपुढे आम्ही हतबल आहोत. माफ करा आम्हाला. 7 हिल्स फर्टिलिटी सेंटरमध्ये बीजदानासाठी त्रिशूल आणि खुशी दाखल झाले होते. IVF विभागाचे प्रमुख डॉक्टर दधीची वाटच बघत होते. हेमंतनं त्यांना तसा फोन आधीच केलेला होता. बीजदानासाठी त्रिशूल तयार झाला होता. प्रथम दोघांची तपासणी करण्यात आली. स्पर्म्सची गुणवत्ता आणि संख्या उत्तम होती. खुशीची बीज देखील सुदृढ होती. दोघांकडनं काही लिखित स्वरूपाचे अर्ज स्वाक्षरी करून घेण्यात आले होते.
बीजदानाचं काम संपल्यावर त्रिशूल आपल्या कंपनीत निघून गेला होता. खुशी मात्र तिथेच रेंगाळत होती. अविनाश थोड्याच वेळात तिथे येऊन तिला घेऊन जाणार होता. सरोगेट मदर निवडली गेली होती. तिच्याशी सुद्धा रीतसर करार करून घेतला होता. अर्थातच भाड्यानं घेतलेली ही माता आपल्या गर्भाशयात भ्रूण वाढवत असल्यामुळे तिची तपासणी वेळोवेळी रीतसर करायची जबाबदारी डॉक्टर दधीची यांची होती. गर्भाशयात भ्रूण रोपित करून आता 5 महिने झाले होते. डॉक्टर दधीची यांचे सहकारी डॉक्टर कुमार आज जरा अस्वस्थ दिसत होते. 5व्या महिन्याच्या तपासणीसाठी ती आलेली नव्हती. वर 15 दिवस उलटून गेले होते. मामला गर्भाशयात वाढणाऱ्या मुलाचा होता. हे सगळं काम फार संवेदनशील असतं. सिस्टर, त्रिशूल आणि खुशी यांची केसची कागदपत्र घेऊन या बरं लवकर. कुमार सिस्टरला म्हणाले. सर, हे घ्या पेपर्स. काही अडचण? सरोगेट मदरचं नाव, वय, पत्ता, फोन नंबर सांगा बरं. सर, तिचं नाव मेरी अल्बेर्तो, वय 30, C 435, जनकपुरी, नवी दिल्ली. तिला फोन लावा. फोन नाही लागला तर घरच्या पत्त्यावर जाऊन बघा. अर्ध्या तासानंतर सिस्टर परतली, ती रिकाम्या हातानं. डॉक्टर कुमार चांगलेच घाबरले होते. घडलेलं सगळं त्यांनी डॉक्टर दधीचींच्या कानावर घातलं. वातावरण चांगलंच गंभीर झालं होतं. एवढ्या मोठ्या दिल्ली शहरात मेरीचा शोध घ्यायचा कसा? शोधाशोध करता करता 15 दिवस निघून गेले होते. सुभेदार कुटुंबानं त्यांची सगळी यंत्रणा शोधकार्यासाठी लावली होती. 6 महिन्यांचं बाळ पोटात घेऊन ही मेरी गेली कुठे? नाना वाईट शंकांनी मन घेरलं होतं. अखेर असं ठरलं की मेरी अल्बेर्तो हिचा फोटो हरवली आहे म्हणून छापायचा. टीव्हीवर सुद्धा जाहीर करण्यात आलं. इकडे इनामदार कुटुंब सुद्धा त्यांच्या पद्धतीनं शोध मोहिमेवर होतच. इंद्रप्रस्थ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय बर्वे नुकतेच सर्जरी आटोपून आपल्या केबिनमध्ये आराम करत बसले होते. इतक्यात सिस्टर सुचिता धावत धावत सरांच्या केबिनमध्ये आली. तिच्या हातात वर्तमानपत्र होतं. सर, हे बघा निवेदन. कोणीतरी मेरीच्या शोधात आहे. खाली दिलेल्या नंबरवर फोन करून विचारपूस करू का? नाही, इतक्यात नको. डॉक्टर संजय चपापले. तू पेपर इकडे दे, मी बघतो काय करायचं. मेरीच्या प्रकल्पात सहभागी सगळ्या डॉक्टरांची तातडीची सभा बोलावण्यात आली. विशेष म्हणजे त्या फोटोखाली संपर्कासाठी 7 हिल्स फर्टिलिटी सेंटरचा फोन नंबर दिला होता. डॉक्टर मेधांनी तो नंबर नीट वाचला. तो होता डॉक्टर दधीती यांचा. IVF सेंटरचे ते प्रमुख. सभेमध्ये ठरलं की डॉक्टर दधीची यांना फोन करून नेमकं काय घडलंय ते समजून घेऊ. सर, मी डॉक्टर संजय इंद्रप्रस्थमधनं बोलतोय. आपण डॉक्टर दधीची बोलताय ना? हो, बोला डॉक्टर, मीच बोलतोय, डॉक्टर दधीची. मेरी अल्बेर्तो हिचा फोटो आणि निवेदन वाचलं आणि तुम्हाला फोन केलाय. येस डॉक्टर संजय, तुम्हाला तिचा काही पत्ता लागलाय का? मेरी अपघातून आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली आहे. आपण आलात तर सविस्तर बोलता येईल. येस, माझ्या डोक्यावरचं फार मोठं ओझं दूर झालं बरं का डॉक्टर. मी तासाभरात पोहोचतो. हा सगळा प्रकार डॉक्टर भरूचांच्या कानावर घालण्यासाठी डॉक्टर संजय, डॉक्टर सबनीस आणि डॉक्टर मेघा त्यांच्या केबिनमध्ये दाखल झाले. डॉक्टर भरूचांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. पेपरमधलं जाहिरात वजा निवेदन वाचलं आणि म्हणाले, मी पूर्वी बोलून दाखवलेली तिसरी शक्यता दिसतीये. मेरी ही सरोगेट मदर असावी असं वाटतंय. ही सगळी चर्चा चालू असताना डॉक्टर दधीची तिथे पोहोचले. सगळ्यांनी त्यांना उठून अभिवादन केलं आणि त्यांना सगळा इतिवृत्तांत डॉक्टर संजयनी समजावून सांगितला. मेरी तुमच्या हॉस्पिटलमध्ये कशी? ओह माय गॉड, इट्स सिम्पली ग्रेट. सर, आपण प्रत्यक्ष बघून घ्या मेरीची अवस्था. एका ब्रेनडेड महिलेला आपण इतके दिवस जिवंत ठेवण्यात यशस्वी झालाय. तुम्ही एवढी मोठी हिंमत दाखवली याचं मला आश्चर्य वाटतंय. सर, हा एक प्रकल्प म्हणून आम्ही घेतलाय. यासाठी ICMRची ग्रँटसुद्धा मंजूर होऊन आली आहे. CCUमध्ये डॉक्टर मेधा सगळे रिपोर्ट घेऊन तयार होत्या. डॉक्टर दधीची यांनी सगळे रिपोर्ट्स खूप बारकाईनं बघितले. 6 महिन्याच्या गर्भाची वाढ उत्तम झाली होती.
हे सगळं आता त्रिशूल, खुशी आणि त्या दोन्ही कुटुंबियांना त्वरित कळवणं भाग होतं. आता या सगळ्या परिस्थितीचा त्यांच्या मनावर काय परिणाम होईल सांगता येत नव्हतं. काही वेळा दोन्ही कुटुंब तिथे पोहोचली होती. प्रथम त्यांना केबिनमध्ये शांत बसवलं गेलं आणि डॉक्टर दधीची यांनी सगळा वृत्तांत सविस्तर त्यांना सांगितला. ब्रेनडेड महिलेनं जिवंत आणि सुदृढ बालकाला जन्म द्यावा ही भारतातली पहिलीच घटना म्हणून नोंदवली जाईल. दिस चाइल्ड इज गोइंग टू बी अ स्पेशल चाइल्ड. हे सगळं ऐकून त्यांच्या मनाची तयारी झाली होती. सगळे CCUमध्ये दाखल झाले होते. सामान्य माणसाला ते दृश्य बघवणारं नव्हतं, तरी सुद्धा सगळ्यांच्या मनाची आता तयारी झाली होती. त्रिशूल आणि खुशी फार भावूक झाले होते. आपल्या डोळ्यातले अश्रू त्यांना लपवता आलेले नव्हते. मेरीच्या अपघाताची केस महिन्यापूर्वी ज्या इंद्रप्रस्थ पोलीस चौकीत दाखल झाली होती, तिथे सुद्धा टीव्हीवरच्या निवेदनामुळे हालचाल सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी पोलीस इन्स्पेक्टर स्वतः चौकशीसाठी हॉस्पिटलमध्ये हजर झाले. ही अशी केस ते प्रथमच हाताळत होते. मेडिकल सायन्सचा हा एक करिश्मा होता. या सगळ्याचा परिणाम असा झाला की डॉक्टर संजय आणि त्यांच्या टीमला आता ही केस खूप जबाबदारीनं हाताळावी लागणार होती. बाळाच्या जन्माला 3च महिने उरले होते. हे 3 महिने कसे निघून गेले समजलं सुद्धा नाही, परंतु डॉक्टरच्या टीमसाठी मात्र हे 3 महिने 3 युगांसारखे होते. मेरीचं शरीर चांगली साथ देत होतं. मेंदू मृत असल्यामुळे मातृत्वाच्या भावनांपासून ती फार दूर होती. 9व्या महिन्यात बाळाची सोनोग्राफी केली. आज ती वेळ आली होती. प्रसंग मोठा विरोधाभासक होता. आज डॉक्टर दधीची संपूर्ण डॉक्टर टीम आणि संबंधित दोन्ही कुटुंब त्या ठिकाणी हजर होते. डॉक्टर दधीची यांनी त्या मातेला प्रथम वंदन केलं. प्रसंग फार हृदयस्पर्शी होता. भावना विश्वातनं बाहेर पडून त्यांनी नाईफ हातात घेतला. सिझेरियन करून डॉक्टर दधीची यांच्या सहकार्यानं एका गोंडस बाळाचा जन्म झाला. पण दुसऱ्या क्षणी मेरीची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकण्यात आली होती. तिच्या शरीराला निरोप देण्यात आला आणि मातृत्वाचं हे जगावेगळं रूप संपुष्टात आलं. मेरीच्या मुलाला जगभर प्रसिद्धी मिळाली होती. मेडिकल जर्नलमध्ये हे पुढं छापूनही आलं होतं. बाळाचा ताबा त्रिशूल आणि खुशी यांना देण्यात आला होता, तशी नोंद सुद्धा झाली होती. परंतु बाळाच्या तपासण्या आणि इतर बाबींसाठी साधारण आठवड्याभरानंतर सुभेदार कुटुंब नातवाला घरी घेऊन जाणार होतं. सगळं काही सुरळीत झाल्यासारखं भासत होतं आणि अचानक मोठ्या समारंभपूर्वक या बाळाचं त्रिशूलच्या घरात स्वागत झालं. बारसं केव्हा करायचं, कसं करायचं याचे मनसुबे रचण्यात दोन्ही कुटुंब मशगूल होती. हेमंत आणि आसावरी आता आजोबाजी झाले होते. बाळाचं नाव काय ठेवायचं यासाठी तर नावांची एक मोठी यादीच तयार करून ठेवली होती. त्रिशूल आणि खुशी आनंदात होते. समारंभाला पाहुणे कोण बोलवायचे याची यादी तयार होत होती. सनईच्या मंगलमय सुरांनी घरात प्रसन्नतेची लहर उमटली होती. बाळाच्या रडण्यामुळे होणारा शांततेचा भंग हवा हवासा वाटत होता आणि दुपारी 12च्या सुमाराला कोर्टाचा बेलीफ एक नोटीस घेऊन आला. ती नोटीस हेमंतच्या हातात पडली होती. फिर्यादी होता अविनाश. अविनाशचं म्हणणं होतं की हे गोंडस बाळ त्याचं आहे आणि कोर्टात खटला उभा राहिला. दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती दिनेश शहा यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. 7 हिल्स फर्टिलिटी सेंटरमध्ये अविनाशनं बीजदान केलेलं आहे. अविनाशचे वकील म्हणाले, हे बघा, तसं काही घडलेलं नाही आहे. अविनाशनं बीजदान केलेलं नाहीच आहे. त्या दिवशी तर मुळीच नाही. बीजदान केलेल्या व्यक्तींची यादी मी सादर करू इच्छितो. त्रिशूलचे वकील म्हणाले आणि त्यांना परवानगी मिळाली. ते यादीत अविनाशचं नाव नव्हतं. हे बघा, नमुना ऐनवेळी बदलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदललेला नमुना अविनाशचा सुद्धा असू शकतो. हे बघा, टेस्ट्यूब भ्रूण तयार करताना एका वेळी एकच नमुना डॉक्टरांच्या कस्टडीतून तंत्रज्ञांच्या हातात दिला जातो आणि तो नमुना त्रिशूलचाच होता. तंत्रज्ञाची साक्ष घ्यावी असं ठरलं आणि डॉक्टर कुमार आरोपीच्या पिंजऱ्यात येऊन हजर झाले. डॉक्टर कुमार,
आपण भ्रूण तयार करण्यासाठी कुणाचं पुबीज वापरलेलं होतं? मी त्रिशूलचं वापरलं होतं. मग बीज बदललं गेलं असावं अशी शंका अविनाशचे वकील कशाच्या आधारावर व्यक्त करतायत? हे बघा, अंदाज बांधत बसण्यापेक्षा न्याय वैद्यक शास्त्रानुसार DNA चाचणी करून रिपोर्ट सादर करावेत अशी मी न्यायालयाला विनंती करतो. न्यायाधीशांनी आदेश दिला की पुढच्या सत्रात रिपोर्ट सादर करा आणि न्याय वैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांची साक्ष घ्या. नाव कोर्ट इज ॲडजर्न. दुसऱ्या दिवशी चला DNA चाचणी हजर करा. न्यायाधीशांनी आदेश दिला. हे बघा, DNA चाचणी स्पष्ट सांगते की हे मूल अविनाशचंच आहे. अरे पण अविनाशनं डोनेशन केलंच नाहीये, तर DNA चाचणी पॉझिटिव्ह येते कशी? त्यात काहीतरी मॅनिप्युलेशन केलेलं असावं आणि हे जर सगळं खरं असेल तर मग त्रिशूलचं बीज कुठे गेलं? यावर परत तंत्रज्ञांची साक्ष घेतली गेली. डॉक्टर कुमार, आपण त्रिशूलचं पुबीज घेतलं होतं हे खरं आहे का नाही? हो, मी त्रिशूलचंच बीज घेतलेलं होतं. मग DNA चाचणीत अविनाशचं बीज आलं कसं आणि कुठून आलं? या प्रश्नावर आपण आता उघडे पडणार या भीतीनं कुमारनं खरं खरं सांगून टाकायचं ठरवलं. सर, त्रिशूलचं बीज बदलून त्याऐवजी अविनाशचं बीज वापरावं असं मला खुशी मॅडमनं सांगितलेलं होतं. त्यासाठी त्यांनी मला 50,000 रुपयांची लाचसुद्धा दिली होती आणि मीच अविनाशचं पुबीज घेतलेलं होतं. माय लॉर्ड, आता यापेक्षा स्वच्छ कबुली जबाब दुसरा कुठला असू शकतो? त्रिशूल आणि खुशी यांनी डोनेशन केल्यावर त्रिशूल निघून गेला होता आणि अर्ध्या तासानंतर अविनाश खुशीला घेऊन तिथनं बाहेर पडला, हे खरं आहे ना? हो ना, पण म्हणून काय सिद्ध होणार आहे? माय लॉर्ड, हे सगळं कसं झालं त्याचा हा पुरावा घ्या. जे काही तुमच्या पेनड्राईव्हमध्ये आहे ते तुम्ही सादर करा. CCTV फुटेजचं रेकॉर्डिंग सादर करण्यात आलं. डॉक्टर कुमार खुशीजवळ येऊन तिला काहीतरी सांगून पुन्हा आत निघून गेला होता. खुशी अर्धा तास बाहेर वेटिंगमध्ये बसून होती. बीजदान करण्याच्या खोलीतनं साक्षात अविनाश बाहेर पडताना दिसत होता. दोघे एकमेकांना चक्क मिठी मारून चुंबन घेऊन बाहेर पडताना दिसत होते. हे सगळं बघून त्रिशूलचा संताप झाला होता. बुलशिट, खुशी, तू मला असं फसवायला नको होतंस. दोन्ही कुटुंब अवाक होऊन हे सगळं बघत होती. अविनाश, अरे हे सगळं गुप्त ठेवायची तू शपथ घेतली होतीस. कोर्टात माझे का वाभाडे काढलेस तू? दिलेला शब्द का नाही पाळलास तू? का फसवलंस मला तू? खुशी उद्विग्न होऊन ओरडली. आचारसंहितेचा भंग केला म्हणून अविनाश, खुशी आणि डॉक्टर कुमार नक्कीच दोषी ठरू शकतात. त्यांना भलेही शिक्षा होईल, पण निर्दोष त्रिशूल मात्र गोंडस मुलाचा ताबा गमावून बसलेला होता. अजून बारसं सुद्धा न झालेल्या गोंडस मुलाचा ताबा अविनाशनं घेतला होता आणि त्यात तो स्वतःचा विजय मानत होता. पण फसवणुकीच्या आरोपाखाली त्याची रवानगी तुरुंगात झालीच होती. फिर्यादी आरोपी बनलेला होता. श्रोते हो, ही होती डॉक्टर रंजन गर्गे यांच्या DNAचा आक्रोश या भारतीय विज्ञान कथा संग्रहातली कथा बीजांकुर. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही कथा लाईक करा. कथा कशी वाटली याबद्दल कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, त्या सगळ्यांना माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. आत्ता इथे वरती जो उजव्या हाताला माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक केलं तरी चॅनल सबस्क्राईब होऊ शकतं, हे लक्षात घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.